हॅलो, नमस्कार. मी शीतल गवळी. मला खूप जणांनी डीएम केलं होतं हात शेवायची रेसिपी घाला म्हणून Instagramवर. तर मी फुल रेसिपी घेऊन आले. तर चला बघूया आपण जुनी पद्धत पारंपरिक हात शेवाया. तर चला आपण आता शेवाया बनवूया. शेवायासाठी 1 किलो पीठ घेतले मी. मार्केटमध्ये कुठे पण भेटतंय शेवायचं पीठ म्हटलं की. हात शेवाया हे खूप हार्ड असतात. मीठ चवीनुसार घालावं लागतं त्याला आणि मस्तपैकी मळून घ्यायचं. मीठ कमी जास्त व्हायला नाही पाहिजे, करेक्ट पाहिजे. थोडंसं जास्त झालं तर चालेल पण कमी नाही व्हायचं. 1 किलोला 1.5 चमचा घालायचं मीठ. मग पाणी घालून मस्तपैकी तिंबून घ्यायचं. पीठ असं मळायचं की जास्त घट्ट नाही, जास्त मऊ नाही, थोडंसं घट्टवरच तिंबायचं पीठ. छान. हे बघा आता पीठ तिंबून झालंय. आता एवढं जास्त मऊ नाही, जास्त घट्ट नाही, असं पीठ तिंबायचं आपल्याला. मळून घ्यायचं असं पीठ. तर ह्याच्यावर ओला कपडा झाकायचा. आता 1 तास भिजत ठेवायचं आपण. ओला कपडा झाकला की मऊसूत होतं पीठ. आणि लास्टपर्यंत तुम्हाला ओला कपडा झाकणं हे खूप गरजेचं आहे. ओला कपडा झाकूनच शेवाया करावं लागतं. हे बघा 1 तासानंतर पीठ किती छान भिजलंय. लोण्यासारखं झालंय, अगदी लोण्यासारखं. तर आपण ह्याचे 2 भाग करून घेऊया. एकदाच वाटायला खूप हार्ड होतंय ना, त्यामुळं 2 भाग करून वाटायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धा गोळा काढून ठेवायचा, अर्धा गोळा वाटायचा. मस्तपैकी वाटून घ्यायचं. उलटा पालटा करून वाटून घेऊन बबल्स येईपर्यंत वाटायचं. ह्याला वाटायला अर्धा तास लागतं, दोन्ही गोळ्याला वाटायला. हे बघा बबल्स आले ना, तवापर्यंत वाटायचं. जेवढं आपण वाटताल ना तेवढे शेवाया छान होतात आपले. पिठाची गाठी ते असतात तिंबते वेळेस, त्यामुळं आपल्याला छान वाटायला पाहिजे. बबल्स येईपर्यंत छान वाटायचं, मग शेवाई छान होती आपली. हे बघा बबल्स, हे बघा बबल्स आले ना. तर आपण उलटा पलटा करून थोडंसं अजून वाटून घ्यायचं. जेवढं वाटेल ना तेवढं छान वाटून. आता दुसरा उंडा घ्यायचा आहे आपल्याला. हे आणि कपड्यात झाकून ठेवायचं असंच. दुसरा उंडा पण तसंच, सेम प्रोसेस. त्याला पण असं छानपैकी वाटून घ्यायचं बबल येजेपर्यंत. तर आपण छान वाटून घेतलं तेवढं छान. वाटायला खूप मेहनत लागते, याला एनर्जी पाहिजे वाटायला. पीठ हात जातात वाटून दमले मी तर. अरे देवा, अरे माझं पिल्लू मला ज्यूस आणून दिलं, ऑरेंज ज्यूस. आता मला एनर्जी येते वाटायला. आता पिठाचे छान गोळे करून घ्यायचे, सेम साईजचे गोळे करून घ्यायचे. आणि त्याला काय करायचं, तूप लावून सनी असं लांब लांब करून ठेवायचं. प्रत्येक गोळ्याला लांब करून तूप लावायचं. तूप लावून असं ठेवायचं. सगळे गोळे असे लांब करून ठेवलं ना, भिजतात छान मस्तपैकी. जेवढं भिजल तेवढं छान. आणि ओला कपडा झाकायचा ह्यावर. चला तर आपलं गोळे पूर्ण तूप लावून झाले, ओला कपडा झाकले मी. आता नेक्स्ट
उंड्याला पण तसंच करायचं, गोळे पाडून घ्यायचे सगळे, मग त्याला पण असं तूप लावून ठेवायचं. ते भिजस तर हे भिजतं. हे भिजलं आता छान. बघा किती लांब होते उंडा. असं लांब झालं की असं राऊंड राऊंड करून ठेवायचं जिलेबी टाईप. सगळे असेच करून ठेवायचे गोळे. जेवढं वडल तेवढं वडले चाललंय बघा. मस्तपैकी भिजलंय पीठ. सगळे आपले असे राऊंड राऊंड झाले की नंतर त्याला आणि तूप लावायचं. तूप पण भरपूर लागतं ह्याला आणि झाकून ठेवायचं असंच. मग नंतर एक राऊंड केलेला गोळा घेऊन त्याला तूप लावायचं आणि घासायचं हातावर छान. मस्त घासून असं राऊंड राऊंड यायला पाहिजे, चपटी यायला नाही पाहिजे. तार राऊंड आलं तरच शेवाई छान होते, नसं चपटे शेवाया होतात. सगळे असं तूप लावून अजून घासून असं झाकून ठेवायचं. मग एका प्लेटात 4 उंडे घ्यायचे आपण घासलेले. 4 उंडे घेऊन मग त्याचं करायचं बारीक वडायचं. आता थोडंसं सगळे उंडे असंच बारीक बारीक वडून घ्यायचे. आणि नेक्स्ट उंडा तसाच बारीक करून, चपटी यायला नाही पाहिजे. बोटं आपण गोल 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 फिरवायचं असते त्याला. असं चपटं ओढून सोडलं की नाही, बरोबर नाही येत शेवाई. असं ओढताना गोल करायचं, बोट गोल राऊंड 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 करून मग ते तसं निशाण पण करायचं. आपल्याला माहिती होत नाही ना, असं चपटं थोडं सांबोर केलं ना नंतर कळतं आपल्याला. आणि त्याच्यापेक्षा पण बारीक करायचं आता नेक्स्ट राऊंड. ओके, असं ओढायचं छान. बोट गोल गोलच यायला पाहिजे, असं ओढून सोडायचं नाही. राऊंड राऊंड करत ओढायचं तर ते तार राऊंड येते. गोल छान तार आली ना तर शेवाई छान होते. असं चपटे होतात शेवाया, हात शेवाया. आणखीन एकदा ओढून घ्यायचं. पीठ जर जास्त भिजलेलं असेल तर 2 वेळातच होतं. जर स्टार्टिंगला ना 3 वेळा करायला पाहिजे. हातावर 3 वेळा घ्यायचं, असं बारीक करायचं. जेवढं ओढले जातंय ना तेवढंच ओढायचं, अति पण ओढायचं नाही, तार तुटते. तार तुटली की मग छान येत नाही शेवाई. एखादी वेळेस तुटली तर चालेल, बट सारखं नाही तुटायला पाहिजे. राऊंड राऊंड आलं ना बोट तर छान होतं. आता हे सगळ्यात लास्ट राऊंड तार, सगळ्यात बारीक तार. आता हे झालं की आपण हातावर घ्यायचे शेवाया. हे सगळे तार एकट्ठा करायचे. आपण जे शेवयाचे तार हे करतो ना, सगळे तोंड एकत्र करून मग नंतर असं घ्यायचं. हातावर शेवाया, हात शेवाया करेक्ट बघून थोडंसं फॅन लावायचं, नंतर चिपकतात एकमेकाला शेवयाचे तार. चिपकलं की मग छान मोकळी फणी येत नाही, त्यामुळं थोडंसं फॅन लावायचं. शेवया करताना फॅन नाही लावायचं, फक्त हातावर घेतानाच फॅन लावायचं. मग नंतर थोडा ओला कपडा घालायचं त्यावर. मस्त ओढले जाते तार, लांब होत्यात शेवया. ओला कपडा घालून हे बघा किती लांब व्हायलेत.
बारीक होती शेवाई, छान होते, फणी छान येते. ही माझी पहिली फणी झाली. एवढी मेहनत केल्यानंतर एक फणी झाली. असं थोडंसं वळून मग फणी करेक्ट घालायची. फणी झाली हात शेवाई. आणि मी दुसरी फणी पण घेतले, ते पण करून ठेवले होते हातावर. अशी आडी पडायला नाही पाहिजे. आडी पडलं की शेवाया मोकळ्या नाही दिसत. हात करेक्ट घ्यायचं, जसं मी दाखवायले ना व्हिडिओत, तसंच करायचं तुम्ही पण. हात दुखतात हातावर शेवाई घेताना. हात करेक्ट घेतलं ना, खूप छान शेवाय होतात. आणि ह्याच्यावर पण असंच झाकायचं. प्रत्येक फणीवर हे शेवाई करताना आपण प्रत्येकावर असं झाकत जायचं. ओला कपडा, कॉटनचा छान कपडा घेऊन, व्हाईट कपडा, लास्टपर्यंत शेवाईवर कपडा पाहिजे, तरच शेवाया छान होतात. हे बघा किती छान झाल्या शेवाया, मस्त झाले ना. जेवढा ओला कपडा झाकेल ना तेवढं छान होतं. हे किती सुंदर झालं. झाली माझी दुसरी फणी. फणी मस्तपैकी यायला पाहिजे करेक्ट. ही माझी तिसरी फणी पण झाली. हे पण सेम असंच. फॅन लावूनच हातावर घ्यायचं फणी. शेवाया. झाली माझी तिसरी फणी. फण्या झाले माझे. हे मी काल केलेले शेवाया आज झाले पूर्ण. एक दिवस असंच वाळवायला ठेवायचे. असे हळू काढून घ्यायचे. परातीमध्ये नंतर बुट्टीमध्ये वाळवायला ठेवायचं. एक रात्र वाळलं का छान निघतात शेवाया. किती छान निघाली शेवाय बघा. हे पांढरी शुभ्र. मशीनच्या शेवायांना छान लागत नाहीत. हात शेवायची चवच वेगळी असते. बघा किती सुंदर झाल्यात, छान झाल्यात ना. हे बघा.